अधिवेशनादरम्यान पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारी प्रकरणी विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून तयार केलेला अहवाल आज विधानसभा अध्यक्षांकडे सादर होईल। यानंतर गुरुवारी हा अहवाल सभागृहात ठेवला जाईल। समितीच्या अहवालानंतर राज्य शासन या प्रकरणी कठोर पावलं उचलेल अशी माहिती सूत्रांनी दिली। पडळकर समर्थक ऋषिकेश टकले आणि आव्हाड समर्थक नितीन देशमुखांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय। पावसाळी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड, गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते भिडले होते। विधान भवनाच्या लॉबीतच दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले, आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख या दोघांमध्ये हाणामारी झाली। पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका केली होती। त्यानंतर विधिमंडळ परिसरात आव्हाडांनी मंगळसूत्र चोर अशी घोषणा दिली होती। एकमेकांवरच्या या टीकेचं रूपांतर कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झालं होतं।